दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, 3:4 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बघा आता क्वेश्चनचा आन्सर, पहिला क्वेश्चन आहे म्हणून सांगतो लगेच, बघा लक्ष द्या. त्रिज्या दिली आणि क्षेत्रफळ काढायचे. त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या असते r. बघा इथून इथपर्यंत तुमची r असते, म्हणजे रेडियस किंवा त्याला त्रिज्या म्हणतात, ती r असते. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढताना r चा वर्ग होतो, पायाचा वर्ग. पण पाया हा कुठलाही वर्तुळ असू द्या कॉन्स्टंट राहतो. पायाची किंमत 22/7 किंवा 3.14 किंवा पॉइंट मध्ये जर काढायचं झालं तुमची 3.141 पर्यंत तुम्ही काढू शकता. पण पाया कॉन्स्टंट असतो. लहान वर्तुळ असू द्या मोठा वर्तुळ असू द्या, पाया कॉन्स्टंट असू द्या. तुम्हाला त्रिज्यांचं गुणोत्तर दिले 3:4 आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारले. फक्त वर्ग करायचा. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. क्षेत्रफळांचे गुणोत्तर आले 9/16. ओके.